नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 14 सप्टेंबर 2024 आपल्या सर्वांसमोर एक प्रश्न उभा राहिलेला आहे की बऱ्याच वेळा हायर मेरिट लागलेलं आहे। गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेटचं MBBS आणि BDSचं दोन्ही पण हायर मेरिट लागलेलं आहे आणि त्यामुळे जे वेटिंग पिरियडमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंडचा वेटिंग होतं आहे की विद्यार्थ्यांची जी काही ऑल इंडियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हे किती होऊ शकते किंवा काय होऊ शकते, या संदर्भात मला ॲडमिशन मिळू शकतं का, ही उत्कंठा आलेली आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना समोर आता प्रश्न आहे की महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा MBBS BDSचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल। वास्तविक पाहता पाठीमागे आपण जे प्रेडिक्शन केलेलं होतं ते ऑल इंडिया कोट्याच्या सेकंड राऊंडच्या रिपोर्टिंगच्या दिवसापर्यंत आणि रिझल्टच्या दिवसानंतर असतं। त्यामुळं आपल्याला सेकंड राऊंडचं सध्याच्या मितीला संपूर्ण महाराष्ट्र राज्याची तयारी असताना सुद्धा ऑल इंडिया कोट्यामध्ये जे काही शेड्यूल बदल झालेला आहे त्यामुळे आपलं महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा MBBS BDSचा दुसरा राऊंड पुढे जाणार आहे। आपल्याला ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्टेट काउन्सिलिंगचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल हे पाहायचं असतं, त्यावेळेस आपल्याला MCCचा ऑल इंडिया कोट्याचा राऊंडचं सगळा स्टडी करणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये MCCचा ऑल इंडिया कोट्याचा पहिला राऊंड जो आहे त्याचं चॉईस फिलिंगची आणि रजिस्ट्रेशनची डेट ही आपल्याला 16 सप्टेंबर 2024च्या दुपारपर्यंत रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आहे आणि त्याच दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटचं ऑप्शन अवेलेबल आहे। 16 सप्टेंबर 2024च्या संध्याकाळी 11:55 आपल्याला चॉईस फिलिंग आपल्याला ऑल इंडियाची करता येते आणि रिझल्ट आपल्याला 19 तारखेला लागणार, कारण प्रोसेस ऑफ अलॉटमेंट त्याला 17 आणि 18 सप्टेंबरपर्यंत जाते। आता 19 सप्टेंबरला जर रिझल्ट ऑल इंडियाचा लागणार असेल आणि त्यानंतर काय होती प्रोसेस बघा, ज्यावेळेस ऑल इंडिया कोट्याचा मेरिटमधला रिझल्ट लागेल ती 19 सप्टेंबरला, त्यानंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग किंवा संपूर्ण स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना रेजिग्नेशन किंवा राजीनामा देण्यासाठीची मुदत 2 दिवस तरी कमीत कमी द्यावी लागेल, म्हणजे ती 20 आणि 21 सप्टेंबर असू शकते। मग 20 आणि 21 सप्टेंबर रेजिग्नेशनच्या मुदतीमध्ये राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र किंवा त्या राज्यामध्ये ॲडमिशन MBBS BDSला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये घेतलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना सोडून एम्स जिपमरच्या ऑल इंडिया कोट्याच्या 15% सेकंड राऊंडमध्ये जे काही 19 सप्टेंबरला रिझल्ट लागला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आल्यानंतर तिकडे ॲडमिशन जाण्यासाठीची मुदत देण्यासाठी रेजिग्नेशनसाठी 2 दिवस दिले जाणार आहेत। मग त्यानंतर सीट मॅट्रिक्स आपल्याला 22 सप्टेंबरला येईल। मग चॉईस फिलिंग कधी सुरू होऊ शकते, कदाचित 19 सप्टेंबरला रिझल्ट लागल्यानंतर 20 सप्टेंबरपासून ते 20, 21, 22 सप्टेंबरपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग येऊ शकते आणि सीट मॅट्रिक्स आपल्याला येताना 22 सप्टेंबरला येऊ शकेल। किंवा मग जर 22 सप्टेंबरला जर सीट मॅट्रिक्स येणार असेल, म्हणजे सीट मॅट्रिक्स तर अगोदर येऊ शकत नाही, कारण रेजिग्नेशन दिल्यानंतरच सीट मॅट्रिक्स येईल, त्यामुळे रेजिग्नेशनला 2 दिवस दिले, कदाचित 1 दिवस दिला जातो, 1-2 दिवस दिले तर रेजिग्नेशन नंतर सीट मॅट्रिक्स येईल। सीट मॅट्रिक्स पाठीमागून येऊन चॉईस फिलिंग अगोदर समजा चालू केलं तर 20 सप्टेंबरपासून आपल्याला चॉईस फिलिंग सुरू होऊ शकते, म्हणजे ज्या दिवशी आपला रिझल्ट लागेल ऑल इंडियाचा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, किंवा कदाचित 21 पासून सुरू होईल। परंतु जर समजा 20 आणि 21 2 दिवस आपल्याला रेजिग्नेशन किंवा राजीनाम्यासाठी मुदत दिलेली असेल तर 22 सप्टेंबरला आपल्याला चॉईस फिलिंग आणि सीट मॅट्रिक्स फॉर राऊंड 2 MBBS BDSचं येऊ शकतं आणि त्याच दिवसापासून चॉईस फिलिंग होऊ शकते। मग 23, 24, 25 असं होऊ शकेल किंवा 22, 23, 24 असं चॉईस फिलिंग आपल्याला येईल। कदाचित चॉईस फिलिंग अगोदर सुरू केली, चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग, तर 20 पासून 3 दिवस म्हणजे जवळपास 22पर्यंत आपल्याला करता येऊ शकतं। आता रिझल्ट कधी येईल बघा, एकतर 24पर्यंत चॉईस फिलिंग दिली तर 25ला रिझल्ट येईल किंवा कदाचित 26ला सुद्धा येईल आणि चॉईस फिलिंग जर समजा एखादा दिवसमध्ये घेतला तर 26 किंवा 27ला रिझल्ट येऊ शकतो। सर्वात हायर साईडनं आपण पाहायला गेलं तर आपल्याला असं दिसतंय की 26 किंवा 27 तारखेला महाराष्ट्र राज्याचा सेकंड राऊंडचा रिझल्ट आपल्या हातात येईल आणि तिथून पुढे 25 किंवा 26 तारखेला येईल आणि 26 किंवा 27 तारखेपासून पुढे 30 सप्टेंबर किंवा 1 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या सेकंड राऊंड कंप्लीट झालेला असेल।
एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सध्याच्या मितीला आपण जे सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, या प्रयत्नामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आलेल्या आहेत की याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे ऑल इंडियानं नीट UG शेड्यूल 2024 NMC नॅशनल मेडिकल कमिशनने सेंट्रल लेवलवरती MCC ही जी काही मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे, त्याचबरोबर CET सेल ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग कमिटी आहे, KEA प्रत्येक राज्याची वेगवेगळी कमिटी असते, त्या सर्वांना ऑल इंडिया कोट्याचं डीम्ड सेंट्रल युनिव्हर्सिटीचं स्टेट कोट्याचं जे काही शेड्यूल आहे ते प्रत्येक वेळी देत असतं आणि ते शेड्यूलसुद्धा आता नवीन रिशेड्यूल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड राऊंडसाठी एक जे काही ऑल इंडिया कोट्याचं जे आहे, ऑल इंडिया कोटा किंवा डीम्ड किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीचं जे संपूर्ण राऊंड आहे ते आपल्याला 19 सप्टेंबर 2024पर्यंत संपून टाका असं बोलण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेअरिंग ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स आहेत ते 28 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. म्हणजे शेअरिंग होणार आहे कुठलं MCCकडून इकडे. स्टेट काउन्सिलिंगचा जो सेकंड राऊंड आहे तो 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत व्हायला पाहिजे असं म्हणणं आहे. आपण जे म्हटलेलं आहे ना की 27 सप्टेंबरपर्यंत आपल्याला राऊंड होणार आहे, म्हणजे टोटल रिपोर्टिंगसुद्धा आपल्याला 27 सप्टेंबरपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे असं सेंट्रलचं म्हणणं आहे. मग तसं पद्धती असेल तर 20 तारखेलाच आपल्याला चॉईस फिलिंग सुरू होते. 20, 21, 22ला चॉईस फिलिंग सुरू होईल, 23ला रिझल्ट लागेल, 24, 25, 26, 27 तारखेला तरी आपल्याला इकडे रिझल्ट द्यावाच लागेल. त्यामुळं सेकंड राऊंडचं स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याला जी मुदत दिलेली आहे ती 11 सप्टेंबरपासून ते 27 सप्टेंबर 2024पर्यंत त्यांना कंप्लीट करून टाका अशा प्रकारचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्याला उशिरात उशीर आपल्याला 27 सप्टेंबरपर्यंत रिझल्ट तरी किंवा जॉईनिंगची डेट तरी आपल्याला देणं गरजेचं आहे. आता ऑल इंडिया कोट्याचा जर त्यांनी नियम टाकून दिलेला आहे, त्यामध्ये सेकंड राऊंड जे दिलेलं आहे ते 19 सप्टेंबर 2024पर्यंत आहे. तर रिझल्ट ह्याने 19 सप्टेंबरला दिला आहे, तर तोच जर स्टेट काउन्सिलिंगचा आपण बघायला गेलं तर 27 सप्टेंबरच्या अगोदर आपल्याला रिझल्ट त्यांना द्यावा लागणार आहे. एकंदरीत आपल्याला महाराष्ट्र राज्य स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये 25, 26, 27 तारखेला रिझल्ट लागू शकेल. चॉईस फिलिंग कदाचित 21 पासून आपल्याला पुढे चॉईस फिलिंग सुरू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. रिझल्ट 19 तारखेला लागल्यानंतर रेजिग्नेशन आपल्याला 2 दिवस दिल्यानंतर 21च्या पुढे कधीही आपल्याला चॉईस फिलिंग 3 दिवस मिळू शकते. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात मोठं अपडेट सांगायचं असं आहे की 19 तारखेला ऑल इंडियाचा रिझल्ट लागेल, त्यानंतर 2 दिवसात रेजिग्नेशन मिळेल 21, 22 आणि 22ला किंवा 23 तारखेला आपल्याला चॉईस फिलिंग सुरू होईल आणि तिथून पुढे 3 दिवस चॉईस फिलिंग होईल आणि आपल्याला रिझल्ट दरम्यान 27 सप्टेंबर 2024च्या अगोदर दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागला पाहिजे. एवढंच या निमित्तानं असून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरचा जो गायडन्सची सिरीज आहे, ही गायडन्सची सिरीज आपल्याला आवडली तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.